श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 4 श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। कुरवपुरात शंकर भट्टांना वासवांबिकेचे दर्शन। श्री पळणी स्वामींच्या सूचनेनुसार ध्यान करण्याची आमची तिघांची इच्छा होती। श्री पळणी स्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा, शंकरा, आपल्या तिघांनाही श्रीपाद श्री वल्लभांची आज्ञा असल्याने या अवस्थेत एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम निश्चित अनुभवास येईल। भविष्य काळात हूण शक हे व्यवहारात असेल। आज हूण शकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे। व्यापक योग कळीने युक्त असा आजचा शुभ दिवस आहे। आजचा दिवस आपल्या जीवनात फार महत्त्वपूर्ण आहे। मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाईन। एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बालक्रिया वाटते। आपण सगळेच श्रीपाद श्री वल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म रूपा शरीराने कुरवपूरला जाईन। स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान। श्री स्वामींच्या वक्तव्य ऐकल्यावर मला विस्मय वाटला आणि मी म्हणालो, स्वामी, माधवाने श्रीपाद श्री वल्लभांचे दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे। आपण सदैव श्रीपाद श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता। मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे, रूप माहीत नाही। मग ध्यान कसे करायचे? त्यावर श्री पळणी स्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, तुझी श्रीपादांवर भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल। कासव आपल्या पिल्लांपासून कितीही दूर असले तरी त्यांच्या विचार तरंगाने त्या पिल्लांचे रक्षण होते। मांजर त्याच्या पिल्लाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते। त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिल्लास ठेवते। त्याचप्रमाणे श्रीपाद प्रथम आपल्या भक्तांना कूर्म किशोर न्यायाने वागवतात। थोडी प्रगती झाल्यावर भक्तांना मार्जारी किशोर न्यायात वागविले जाते। त्यानंतर मर्कट किशोर न्यायाने भक्तांना प्रशिक्षण मिळते। मर्कट किशोर न्यायात माकडाचे पिल्लू आईस अतिप्रयत्नाने चिकटून असते। अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशांसारखे भक्त असतात। तू ध्यानात बसल्यावर ते दर्शन देतील। श्री वल्लभांना अतिमुख्य असा भविष्य निर्णय घेण्याची इच्छा आहे। म्हणून मी या महत्त्वाच्या दिवशी सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे अशी श्रीपादांची इच्छा होती। ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा ज्या क्षणी होईल त्या क्षणी मी कुरवपुरास प्रस्थान करीन। तेथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे। ती माझ्या डोळ्यांनी पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंनी मला प्रदान केली आहे। असे म्हणतच श्री पळणी स्वामी ध्यानस्थ झाले। मी आणि माधव सुद्धा त्यानंतर लगेच ध्यानस्थ झालो। अशा प्रकारे ध्यानात 10 घटिका हिंदू तासाप्रमाणे 1 घटिका इंग्रजी 24 मिनिटांनी इतकी असते गेल्या। एकाच वेळी आश्चर्यकारक रीतीने आम्ही पूर्वावस्थेत आलो। ध्यानानंतर श्री पळणी स्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते। मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानाभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली। त्यावर स्वामींनी हसतमुखत सांगण्यास सुरुवात केली। शिवशर्मांची गाथा। श्रीपाद श्री वल्लभांच्या चिंतनाचे फळ। या कलियुगातील लोकांचे किती महत् भाग्य आहे। कुरवपूर गाव एक फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणारे वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरात राहत होते। कुरवपुरातील एकुलते एक असे त्यांचे ब्राह्मण कुटुंब होते। ते नदी ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत। ते फार मोठे विद्वान पंडित होते। ते अनुष्ठानरीत कश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते। ते थोड्याच कालावधीत आपल्या अपत्यांना गमावत असत। सरतेशेवटी एक मुलगा वाचला। दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता। निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते। एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेदपठण करून ते मौनपणे उभे राहिले। श्री स्वामींनी त्याचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो। तुझी इच्छा काय आहे ती सांग। त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता अशी माझी इच्छा आहे।
माझ्या सर्व आकांक्षा निष्फळ झाल्या. माझा मुलगा सुधारणा अशक्य असलेला मूड आहे. सहज रीतीने एखादी गोष्ट करणे वा न करणे सहज असलेल्या आपणास त्याला पंडित करणे, उपयुक्त माणूस करणे काहीच अवघड नाही. मी हे तुमच्या कृपाळू संकल्पावरून सोडून देतो. त्यावर श्रीपाद उत्तरले, बाबा, कोणी कितीही मोठा असला तरी त्याला पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते. सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो, भक्तीचे फलस्वरूप मुले बाळे होतात. सर्वदा दान सत्पात्री करावे. अयोग्य व्यक्तीस दान केल्यास अनिष्टच भावते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्ती जेवू घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकाररहित होऊन दान करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते. पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा झाला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते, म्हणून मी पूर्णायुषी पुत्र दिला. त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावायचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असले पाहिजे. त्यावर शिवशर्मा उतरले, स्वामी, माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेला आहे. मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे? नंतर अशक्य ते शक्य करणारे श्रीपाद प्रभू गंभीरपणे म्हणाले, हो, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्म देहाने दिशिला नगरामध्ये कडुनिंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगर्भात थोडा वेळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. ह्यामध्ये तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचे अनावरण. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून दुःखी जीवन जगीत होती. शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत. त्यास अंतच नसे. त्या निरुपयोगी मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोरे आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून परावृत्त केले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणेने त्या मूर्ख बालकाला केवळ त्याच्या संकल्पाने महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवले असा आदेश केला. शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली आहे. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला, परंतु त्यांच्यासमोर या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला. वासवी कन्यकेचा जन्म आणि चरित्र. आज माझ्या विशेष पुण्यामुळेच मी श्रीपाद प्रभूंबरोबर कृष्णा नदीमध्ये स्नान केले. स्नानानंतर श्रीपादांनी आपल्या आत्मशक्तीद्वारे योगाग्नी प्रज्वलित केला. या योगाग्नीतून दिव्य कांतीची कन्यका बाहेर आली. मी बऱ्याच दिवसापासून ध्यानामध्ये श्रीपाद प्रभूंची बहीण वासवी कन्यका हिच्या दर्शनाचा प्रयत्न करीत होतो, पण काय माहीत तिने कधी मला ध्यानात दर्शन दिलेच नाही. मी अंबिकेला दंडवत केला. श्रीपाद प्रभू अतिशय प्रसन्न आणि आनंदी दिसत होते. वासवी माता श्रीपाद प्रभू सारख्याच दिसत होत्या. त्यांना पाहून ती दोघी जोडे भावंडेच असल्यासारखे वाटत होते. श्री कुरवपूर क्षेत्रात श्रीपाद प्रभू, वासवी माता आणि मी या आमच्या तिघांशिवाय कोणी नव्हते. श्रीपाद प्रभूंच्या लीला अनंत आहेत. मी मनामध्ये दिशिला नगरी कोठे असेल याचा विचार करीत होतो. मृत्यूनंतर शिवशर्मा आपल्या सूक्ष्म शरीराने कशी तपस्या करेल? माझ्या शंका जाणून श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले की योगशक्तीविषयी कोणी कल्पनाही करू शकत नाही. दत्तप्रभूंचे तर योगमार्ग निराळे, नित्य नूतन, अपूर्व आणि अचिंत्य आहेत. काही वेळाने योगाग्नीमधून दिव्य प्रकाशासोबत एक दंपती अवतरित झाले. श्रीपाद प्रभूंनी सांगितले की ते वासवी कन्येचे माता पिता कौसुंबी आणि कुसुमश्रेष्ठी आहेत. वासवी माता काही वेळ ध्यानस्थ बसली. नंतर त्या योगाग्नीतून श्री नगरेश्वर स्वामी बाहेर आले. त्यानंतर विरूपाक्ष आणि 102 गोत्रातील गोमट ज्यांनी अग्निप्रवेश केला होता
ते त्या अग्नीतून बाहेर आले. श्रीपादजी म्हणाले की विरूपाक्षाचा जन्म नंदीश्वराच्या अंशापासून झाला होता. नंदीश्वरांनी आपला अंश त्यांच्यामध्ये प्रस्थापित केला होता. माझे आजोबा बापन्नावधानुलू यांनी सूर्यमंडलातून श्रीशैल मल्लिकार्जुन लिंगामध्ये शक्तिपात केला होता. ते पूर्वजन्मी बृहशिला नगरीचे राजगुरू भास्कराचार्य होते. ते ब्रह्मदेवाच्या अंशापासून उत्पन्न झाले होते. मी प्रत्येक श्रावण शुद्ध पौर्णिमेला माझी छोटी बहीण वासवी हिच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी बृहशिला नगरामध्ये अवश्य येतो. बेटा पळणी, माझ्या ब्रह्मलीला आणि कार्य दुसरा कोणीही करू शकत नाही. माझी शक्ती अन्य कोणीही प्राप्त करू शकत नाही. तुम्ही सिद्ध वैश्य वासवी माता आणि तिच्या आईवडिलांचे दर्शन घेऊ शकलात. हे तुमच्या कठोर तपश्चर्येचेच फळ आहे. बघ, कुरवपूर हे महाप्रसादासारखे बदलत जाईल. अमोघ आश्चर्य! एका क्षणात त्यांच्या संकल्पामुळे महाप्रसादाची सृष्टी तयार झाली. आम्ही सर्व त्या प्रासादात रत्नखचित सिंहासनावर बसलेलो होतो. श्रीपाद सांगू लागले, गोमठ 714 गोत्रिक आहेत, परंतु अंबिकेबरोबर फक्त 102 गोत्रिकांनीच अग्निप्रवेश केला. स्वरोचित मन्वंतरामध्ये परमेश्वराने 18 शहरे दिली होती. त्यामध्ये बृहशिला नगर हे मुख्य होते. दत्त भक्तांमधील कोणीही बृहशिला नगरातील अंबिका, नगरेश्वर आणि अन्य देवतांचे दर्शन घेतले तर त्यांना विशेष फल प्राप्त होते. जिथे दत्त नामस्मरण होते तिथे वासवी माता अदृश्य रूपाने वास करते आणि त्यांची मनोकामना पूर्ण करते. त्याचबरोबर जिथे जिथे वासवी मातेचे नामस्मरण होते तिथे तिथे दत्तप्रभू गुप्त रूपात हजर असतात. थोड्याशा नामस्मरणाने विशेष फल प्राप्त होते. कृतयुगातील पुरुष सत्य आणि सिद्ध संकल्प होते. त्रेतायुगामध्ये यज्ञ याग मोठ्या प्रमाणात केले होते. द्वापार युगात मंत्रशास्त्राचे वर्चस्व होते. या कलियुगामध्ये तंत्रशास्त्राला विशेष महत्त्व आहे. चैतन्याचा प्रसार म्हणजेच मंत्र होय. मीच या संपूर्ण सृष्टीचे मूलभूत तत्व आहे. 33 कोटी देवता, सगळे प्राणी मात्र आणि कोट्यावधी ब्रह्मांडे माझ्यात अंतर्भूत आहे. ते माझ्यामुळे चैतन्यदायी होऊन माझ्या अंशाद्वारे भिन्न भिन्न शक्तीने परिपूर्ण असतात. सगळ्या नद्यांची गती समुद्राकडे असते. त्याचप्रमाणे कोणत्याही देवतेची आराधना केली तरीही ती माझ्याकडेच पोचते. माझी आराधना केल्याने सर्व देवतांची आराधना केल्याचे फळ मिळते. माझ्या ब्रह्मतत्वातून बाहेर पडून जगामध्ये वावरणारा अन्य कोणी नसून माझेच प्रतिबिंब असते. मी आणि माझे प्रतिबिंब यामध्ये काहीच फरक नाही. मीच आदी पराशक्तीच्या रूपात विद्यमान आहे. परतत्व हे स्त्री पुरुष तत्वाच्या पलीकडचे आहे. पुरुष रूपातील मला दत्त म्हणतात, तर स्त्री रूपामध्ये आदी पराशक्ती म्हणतात. म्हणूनच वेदशास्त्र पंडित म्हणतात, श्रीकृष्ण श्यामला देवी, श्री रामो ललितांबिका. माझ्या स्थूल शरीरातील किरणे या सर्व जगांना पवित्र करतात. जेव्हा मी माझ्या स्थूल शरीराने विहार करतो तेव्हा माझे सूक्ष्म शरीर, सारी पृथ्वी, तसेच माझे कारण शरीर करोडो ब्रह्मांड आच्छादून असते. माझे महाकारण शरीर सच्चिदानंद स्वरूपी आहे आणि निरंतर ब्रह्मानंदाचा अनुभव घेत असते. एकाच वेळी माझ्या या चारही शरीरांमध्ये माझे चैतन्य वाहत असते. जप, तप, योग क्रिया किंवा अन्न पूजांद्वारे मला कोणीही प्रसन्न करू शकत नाही. केवळ माझ्या अनुग्रहानेच ते मला प्राप्त करू शकतात. जे पुण्यात्मे माझ्यामध्ये लीन झाले आहेत तेही माझ्या संकल्पानुसार वेळ पडल्यास स्थूल शरीरात अवतरित होऊन माझ्या आज्ञेचे पालन करतात. परब्रह्मतत्व माझे शक्ती स्वरूप अनघालक्ष्मी आहे, जी त्रिशक्ती स्वरूपिणी आहे. ती माझ्या शरीराच्या डाव्या बाजूला विराजमान आहे आणि दक्षिण बाजूला त्रिगुणात्मक त्रिमूर्ती स्वरूप आहे. सारी सृष्टी माझ्यातच सामावलेली आहे. सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान, अनुग्रह, कार्य सतत होतच असतात. प्रत्येक पदार्थ घनीभूत अक्षर स्वरूप आहे आणि प्रत्येक अक्षर स्पंदनमय आहे. सर्व अक्षरे मंत्र स्वरूप आहेत. महासरस्वतीचे रूप हे स्पंदनशील नाद स्वरूप आहे. महालक्ष्मीचे स्वरूप घनीभूत शक्ती आहे. तिच्यातील निक्षिप्त स्वरूप हे महाकालीचे रूप आहे. एका क्षणी मी शक्ती आहे
तर दुसऱ्या क्षणी शाक्त आहे. आता शाक्त आहे तर दुसऱ्या क्षणी शक्ती होतो. शक्ती हे जगन्मातेच्या अपार करुणेचे, तर शाक्त हे जगतपितेच्या कठोर दिव्य न्यायाचे प्रतीक आहे. माझे हे पितृस्वरूप अतिशय निष्ठुरपणे अशी आज्ञा देते की आपल्याला कर्माची फळे भोगलीच पाहिजेत. तसेच माझे मातृस्वरूप दीन आणि शरणागत भक्तांना दया आणि करुणा दाखवण्याची प्रेरणा देते. मुलांनी कितीही चुका केल्या तरी आईच्या दृष्टीला त्या कमीच दिसतात, पण एखादे चांगले काम केले तर त्याचे मात्र मी मोठे बक्षीस देते. माझे मातृस्वरूपही तसेच आहे. समस्त सृष्टीची माता पिता गुरु मीच आहे. वासवी माता माझी बहीण कशी, ही तुझी शंका आहे ना? मग मी ती दूर करू इच्छितो. जेव्हा मी अत्री आणि अनुसूया यांच्या पुत्ररूपाने जन्म घेतला तेव्हा मला पाळण्यात झुलविताना अनुसूया माता विचार करू लागली की फक्त पुरुष संतान असल्याने मनाचे समाधान होत नाही. एक गोड परीसारखी हुबेहूब दत्तांसारखी दिसणारी मुलगी झाली तर किती आनंदाची गोष्ट होईल. अनुसूया माता महापतिव्रता स्त्री होती आणि तिची इच्छा तीव्र होती, त्यामुळे ती लगेच पूर्ण झाली. जेव्हा पाळणा पुढे जायचा तेव्हा बाळ दत्त स्वरूपात आणि परत येताना वासवी रूपात दिसू लागली. माता विचारात पडली की हे स्वप्न आहे की वैष्णवी माया. एवढ्यात अत्री ऋषी तेथे आले. त्यांनी सांगितले, अनुसये, आपण त्रिगुणात्मक त्रिमूर्तींच्या मूलतत्वाचे रूप कसे असेल या विचाराने कठोर तपस्या केली. त्याचे फलस्वरूप म्हणजेच दत्तप्राप्ती होय. यावरून असे कळले की गुरुस्वरूप हेच त्रिमूर्तीचे मूळ रूप होय. हेच श्रीमन्नारायण स्वरूपही आहे. या स्वरूपाने जर स्त्री रूप धारण केले तर आदी पराशक्ती कन्यका ही दोघेही सृष्टीच्या आरंभापासूनच भाऊ बहीण आहेत. वा, केवढं महान विषय. अनुसूया माता आणि अत्री महर्षी थोडा वेळ ध्यानस्थ बसले. ध्यानामध्ये त्यांना माझ्या यथार्थ रूपाचे ज्ञान झाले. तेच अंबिकेचे रूप असल्याचे त्यांना समजले आणि ते हे रूपच माझ्या भविष्यातील श्रीपाद श्री वल्लभ अवताराच्या आधी योगमायेच्या रूपात अवतारित होण्यासाठी वासवी कन्यकेचे रूप धारण करणार असल्याचे त्यांनी जाणले. अत्री आणि अनुसूया त्यांच्या इच्छेनुसार आम्ही वेगवेगळे रूप धारण केले. तेव्हा अंबिकेने मला राखी बांधली. त्या दत्तात्रयांचे रूपच कलियुगातील श्रीपाद श्री वल्लभांचे रूप होते. दत्तांच्या सर्व अवतारांमधील हा पहिला अवतार होता आणि तो गुप्त ठेवला जाईल. आदी पराशक्तीच्या सर्व अवतारांच्या आधी अंबिका ज्या रूपामध्ये होती ते रूप म्हणजे कन्याकांबा होय. तेही अग्नितत्वामध्ये गुप्त ठेवले गेले. दैवधर्म हे मानव धर्मापेक्षा वेगळे असतात. महापुण्यवान असलेलेच फक्त अंबिकेचे हे दिव्य मंगल रूप पाहू शकतात. काही हेतूने मी आज आपणा सर्वांना बोलावले आहे. मी नाव आणि रूपाला बांधील नाही, परंतु नाव आणि रूपाशी अतीत आहे, कारण मी अनंत चैतन्य स्वरूप आहे. मी या माझ्या चैतन्य सागरामध्ये लहरींशिवाय स्थायी रूपात राहू इच्छितो. साकार किंवा निराकार कोणत्याही परिस्थितीमुळे मला फरक पडत नाही. आजही मी माझे हे रूप गुप्त ठेवू इच्छितो. त्यांनी वासवी मातेला विचारले, माते वासवी, आपली इच्छा आणि मत काय आहे? दिव्य मंगल रूपिणी वासवी मातेने प्रश्नार्थक नजरेने पाहत उत्तर दिले, प्रिय भाऊराया, जर आपणास चंचल लहरींच्या रूपात किंवा निराकार रूपात काही फरक पडत नसेल तर आपण या कल्याणकारी अशा श्रीवल्लभ रूपात अधिक काळ राहा. ज्यावेळी ह्या रूपात तुम्ही गुप्त व्हाल तेव्हा खऱ्या साधकांना आपल्या ह्या रूपाचे दर्शन होईल, असा वर देऊन अनुग्रहित करा. आपले हे रूप आपण असे गुप्त ठेवा की कोणीही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी स्थूल दृष्टीने आपणास पाहू शकणार नाही. जर तुम्ही पुन्हा अवतार घेणार असाल तर तो दुसऱ्या रूपात घेऊ शकता. जेव्हा ते शरीर समाधीस्थ होईल तेव्हा त्या समाधीद्वारे आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करू शकाल. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा हे वासवांबिके, तुझी इच्छा पूर्ण होईल. मी आणखी 14 वर्षे म्हणजे या शरीराला 30 वर्षे होईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती ह्या नावाने जन्म घेऊन त्या अवतारात 80 वर्ष राहील
नंतर कर्दली वनात 300 वर्षे घोर तपनिष्ठेत राहून पद्मपुरात अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन. अवधूत आणि सिद्धपुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य गुणांनी अगाध लीला आणि चमत्कार करीन, असे माधुर्यपूर्ण वक्तव्य श्रीपादांनी केले. परदेशी व्यक्ती स्वामींचा अनुग्रह व नामकरण. काही वेळ ध्यानस्थ झाल्यावर श्रीपाद स्वामीजींना विरूपाक्षाला बोलाविले आणि म्हणाले, बाळ विरूपाक्ष, एक गोरा माणूस अनेक संकटांचा सामना करीत माझ्या दर्शनासाठी कुरवपूरला आला आहे. हा स्वर्णमय दिव्य प्रसाद इतर कुणाच्या दृष्टीस पडत नाही, म्हणून तो मला शोधत इथे तिथे भटकत आहे. तू जाऊन त्याला इथे घेऊन ये. एवढ्या लांब या लहान व अपरिचित द्वीपावर हा कसा आला, या विचाराने मी सुन्न झालो. विरूपाक्ष त्याला घेऊन आला. श्रीपादजींना पाहताच तो त्यांच्या चरणावर पडून हुमसून हुमसून रडू लागला. प्रभूंनी त्याला मोठ्या प्रेमाने उठविले. त्यांच्या नेत्राद्वारे करुणावृत वाहू लागले. अनंत शक्ती आणि अनंत प्रेम या दोघांचे निराळे मिश्रण हेच त्यांचे स्वरूप. कोट्यावधी मातांच्या प्रेमापेक्षा अधिक प्रेम त्यांच्या मनात आहे. श्रीपादजींनी त्यांना जॉन म्हणून हाक मारली आणि बोलाविले. त्यांच्या नजरेत नजर मिसळून ते त्याच्याकडे पाहत होते, जणू काही नेत्र दीक्षाच देत होते. त्यांच्या भ्रूमध्यामध्ये त्यांनी स्पर्श केला. त्या पवित्र स्पर्शामध्ये त्याला दिव्य अनुभूतीचा प्रत्यय आला. तिथे असलेल्या सगळ्यांना आकाशात पाहण्यास सांगितले. डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाने आकाशात देवनागरी लिपीमध्ये एक मोठी संख्या दिसू लागली. ती चित्रगुप्तांची ज्ञानसंख्या होती. येणाऱ्या शतकामध्ये या संख्येला फार महत्त्व दिले जाईल. ती संख्या होती 17186431313161318841057 ही विश्वसंख्या आहे. याचा अर्थ आणि अंतरार्थ फक्त पदार्थ विज्ञानामध्ये संशोधन करणाऱ्यांनाच आपल्या बुद्धिमत्तेनुसार अवगत होईल. श्रीपादजी तेलुगू भाषेमध्ये बोलत होते. जॉनला ते समजत होते. तो जर्मन भाषेमध्ये बोलत होता. श्रीपादजी तेलुगू भाषेमध्ये उत्तर देत होते. किती अजब गोष्ट आहे. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण म्हणजे एक नवीन अनुभव, नवीन अनुभूती. सर्व प्रकारचे ज्ञान विज्ञान त्यांच्या अधीन आहे. श्रीपादजींनी आम्हाला सांगितले, मी तेलुगूमध्ये बोलत आहे, तरीही ते जॉनला जर्मन भाषेमध्ये समजत आहे. माझी प्रत्येक गोष्ट जर्मन भाषेत अनुवादित होऊन त्याला ऐकू येत आहे. माझ्या भक्तांसाठी मी काहीही करू शकतो. असे कोणतेच काम नाही की जे मी करू शकत नाही. असे कोणतेच ओझे नाही जे मी उचलू शकत नाही. आणि अशी कोणतीच समस्या नाही की जिचे मी निरसन करू शकत नाही. सर्व धर्म सोडून मन, वाक व कर्माद्वारे जो माझ्यावर अतूट विश्वास ठेवतो तो धन्य होतो. जेव्हा माझ्या वात्सल्य प्रेमाचा तुमच्यावर वर्षाव होऊ लागतो, तेव्हा निसर्गातील सर्व शक्ती तुमच्यासाठी श्रेयोदायक स्पंदने उत्पन्न करतात. हे माझे वाचन आहे. या 14 भुवनांमध्ये अशी कोणतीही वस्तू नाही की जी मला प्राप्त करावयाची आहे. आपले धर्म पालन करताना तुम्ही जर माझे स्मरण करीत असाल तर तुमच्या वाटेमध्ये मी फुलांचा वर्षाव करेन. मी प्रेमळ आहे. प्रेमामध्ये मला तुम्ही ओळखू शकाल आणि जिंकू शकाल. ध्रुवाची महानता तसेच येशूच्या जन्माचा खुलासा देताना प्रभू म्हणाले, सप्तर्षी मंडलामध्ये ध्रुव मुख्य आहे. ध्रुवाने अढळपद कसे मिळवले हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने श्री मन्नारायणाची तपश्चर्या केली. श्री मन्नारायणांच्या दर्शनाने त्याच्या मनात ही इच्छा राहिली नाही. श्री मन्नारायणांनी त्याला अढळ असे ध्रुवपद दिले. एवढेच नाही तर त्याला आपल्या मांडीवर बसविले. त्याला निरागस बाळाला, जो आपल्या पित्याच्या प्रेमासाठी व्याकुळ होता, त्याला पित्याचे प्रेम आणि स्नेह दिला. चरित्रामृताचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला जाईल. नंतर जॉनला निरोप देऊन आणि मला स्थूल शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा करून
स्वामी स्वतः प्रयाग संगम तीर्थामध्ये स्नानासाठी अंतर्धान पावले. आज 25/5/1336 शुक्रवार परम दिवस आहे. बेटा शंकरा, ध्यानामध्ये तुझी अनुभूती कशी होती? शिर्डीच्या साईबाबांचा अवतार. मी माझा अनुभव सांगितला. स्वामी, मी माझ्या ध्यानामध्ये एका यौवन वेशधारी संन्याशाला पाहिले. ते सतत अल्ला मालिक बोलत होते. ते एका कडुलिंबाच्या झाडाखाली बसले होते. त्यांचे वय साधारण 16 वर्षाचे होते. त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्ताला ते सांगत होते की ते नानकपंथी मुसलमान आहेत. तसेच दुसऱ्या भक्ताला सांगत होते की ते भारद्वाज गोत्रिक सद्ब्राह्मण आहेत आणि कुणाला सांगत होते की माझे गुरुस्थान आहे. इथे गुरुवारी आणि शुक्रवारी पूजा करणारे भाग्यवान आहेत. युवक संन्याशाच्या दर्शनामध्येच ध्यान संपले. मला तर श्री वल्लभजींचे दर्शन झालेच नाही. ज्या कडुलिंबाच्या वृक्षाखाली यौवन संन्यासी बसले होते तिथे काही लोक येऊन खणत होते. आत छोटीशी गुहा होती. चारी बाजूला दिवे प्रज्वलित होते. थोड्या वेळाने त्या युवक संन्याशाने येऊन गुहेचे तोंड बंद केले आणि म्हणाले की ते त्यांच्या गुरुचे स्थान आहे. कोणीही ते उघडता कामा नाही. माझ्या या ध्यानाच्या पाठी श्री वल्लभजींचा काय संकल्प होता याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. यौवनाचा पूर्व वृत्तांत. श्री वल्लभजींची तत्वे अचिंतनीय आहेत. त्यांच्या लीला अशा प्रकारच्या असतील हे सांगणे कठीण आहे. जगातील सर्व धर्म, संप्रदाय आणि नियमांचा समन्वय साधून त्यांना सनातन धर्मात सम्मिलित करणे हा त्यांचा संकल्प आहे. कलियुगाच्या आत्तापर्यंत सनातन धर्माच्या जगभर व्याप्ती वाढविणारे महापुरुष तेच आहेत, ज्यांनी आपल्या तिन्ही रूपांचे विवरण जॉन जवळ केले. हे आहे यहोवा रूप, ज्याचा अर्थ मी आहे. हे त्यांचे परब्रह्म स्वरूप आहे. दुसरे देव पुत्र येशूंचे चैतन्य जे विश्वामध्ये प्रतिबिंबित होते आणि तिसरे परिशुद्ध चैतन्य जे शांती आणि सुख प्रदान करणारे अनुग्रहरूपी पवित्र स्वरूप आहे. ईसाई धर्माप्रमाणे यौवन धर्म दत्ततत्वाचा एक भाग आहे. महामती नावाचा महात्मा निराकार मक्खेश्वराचा भक्त होता. तो देवाला अल्ला मानत होता. त्याने सप्त स्वर्ग पाहिले आणि अल्लाहचे दर्शन घेऊ इच्छित होता, पण त्याला आपले प्रतिबिंब दिसले. तू ज्या यौवन संन्याशाला पाहिलेस तो भारद्वाज गोत्रिक ब्राह्मण होता. लहानपणीच त्याचे आईवडील निवर्तले. एक मुसलमान बाबाने त्याचे संगोपन केले, म्हणून त्याला इस्लाम धर्माची माहिती आहे. एक हिंदू महात्म्याच्या संगतीमुळे हिंदू धर्माची ओळख झाली. वाराणसीमध्ये राहणाऱ्या योग्याकडून क्रियायोग शिकला. त्याने श्री दत्तांच्या अंशावतारामध्ये दर्शन घेऊन त्यांच्याकडे चांदीची नाणी मागितली. पात्र भरण्याचे नाव घेतच नव्हते. तेव्हा अवधूतांनी त्या पात्रात 2 खजूर घातले. यवन बाबा खुश झाले. त्यामुळे दत्त चैतन्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केला. तो धिशिला नगरीत गेला. ते एक अरण्य प्रदेशातील छोटेसे गाव होते. जेव्हा ते पूर्ण जंगल होते तेव्हा श्रीपाद तेथील शिळेवर बसून ध्यानमग्न होते. जो कोणी त्या शिळेवर ध्यानस्थ बसेल त्याला अद्भुत फळाची प्राप्ती होईल. कडुलिंब वृक्षाखाली तू जी गुहा पाहिलीस ती श्रीपादजींनी 12 वर्षे तपश्चर्या केली. त्या 12 वर्षांच्या तपस्येमुळे त्यांना 12,000 वर्षे तपस्या केल्याचे फळ मिळाले. त्यांच्या शरीराचे वय 12,000 वर्षे झाली. त्या गुहेमध्ये अशी जागा नव्हती की जिथे त्यांच्या जटांचा केस पडलेला नसेल. त्यांच्या भुवया अतिशय दाट झाल्या. मोठ्या मुश्किलीने भुवया उचलून डोळे पाहावे लागत होते. श्री वल्लभांनी आपल्या तपस्येचे फळ त्या यौवन बाबाला दान केले. 4 वर्षांचा असल्यापासूनच त्याने तपस्येला सुरुवात केली आणि जेव्हा तो 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याची तपस्या पूर्ण झाली. मी ज्या घटनांबद्दल बोलत आहे त्या सर्व घटना येणाऱ्या शतकांमध्ये घडणार आहेत. त्या वर्तमान काळातल्या घटना नाहीत. श्री वल्लभजी नृसिंह सरस्वती रूपात अवतार घेतील आणि 80 वर्षापर्यंत त्या रूपात राहतील. नंतर गुप्तपणे कर्दिली वनात जाऊन 300 वर्ष तपश्चर्या करतील. त्यानंतर प्रज्ञापुरात स्वामी समर्थ नावाने राहून श्री शैल्याच्या मल्लिकार्जुन लिंगामध्ये एकरूप होऊन जातील. हा यवन संन्यासी सुद्धा वृद्ध होईल. आपले चैतन्य त्याच्या शरीरात घालून ते त्याला स्वतःसारखा महान करतील. प्रिय शंकरा,
गुहेमध्ये जे 4 नंदादीप तू पाहिलेस त्यांच्यामध्ये बसून वल्लभजींनी 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. संपूर्ण जगाची 16 भागात विभागणी करून ब्रह्माचे 4 पादच या प्रकारे सूचित केले. ब्रह्माच्या या 4 पादांचे प्रतीक असलेले हे 4 दीप त्यांनी आपल्या योगाग्नीने प्रज्वलित केले आणि ते तपश्चर्येत मग्न झाले. ब्रह्माचे 4 पाद म्हणजे प्राक, पूर्व, पश्चिम, प्रतीची, दक्षिण आणि उत्तर या 4 दिशा आपल्या पादाच्या दिक्कला आहेत. यांच्या उपासनेने प्रकाश प्राप्त करू शकतो. पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, समुद्र या सर्व पादाच्या कला आहेत. यांच्या उपासनेने अनंत होऊन लोक जगणे जिंकण्याची क्षमता प्राप्त करू शकतो. अग्नी, सूर्य, चंद्र व विद्युत या 3ऱ्या पादाच्या कला आहेत. यांच्या उपासनेने ज्योतिषमत होऊन जग जिंकू शकतो. प्राण, चक्षु, श्रोत्र आणि मन या 4थ्या पादाच्या कला आहेत. यांच्या उपासनेने ऐश्वर्यवान होऊ शकतो. एवढेच नव्हे तर असेही म्हटले जाते की प्रत्येक दिशेवर विजय मिळवला तर एक विशेष फल प्राप्त होते. जसे उत्तर दिशेवर विजय मिळवला तर ज्ञान, दक्षिण दिशेवर विजय मिळवला तर भूत, प्रेत, पिशाच इत्यादी पीडांपासून मुक्ती, प्राक दिशेवर विजय मिळवल्याने ऐश्वर्य प्राप्ती, प्रचितीवर विजय मिळवल्याने राजा वश होणे इत्यादी. या दिशा श्री वल्लभजींची वस्त्रे आहेत. सर्व दिशांच्या अंतापर्यंत ते व्यापून आहेत. म्हणूनच त्यांना दिगंबर म्हणतात. श्री दत्त दिगंबर म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होय. त्यांच्या स्थूल सूक्ष्म कारण देहापासून हजारो किरणे आणि कला प्रसारित होतात. काही किरणे त्यांच्या अंश रूपात येतात. त्यांच्या ठरवून दिलेल्या कर्तव्याची पूर्णता झाल्यावर ते अंश श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होऊन जातात. ते एकाच वेळी सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान व अनुग्रह करतात. संपूर्ण जगामध्ये उत्पन्न होणारी स्पंदने सृष्टी तत्व आहेत. त्यांची उपस्थिती, स्थिती तत्व, लय होणे, लय तत्वे या स्पंदनांचेच आणि पितृस्थानाचे मूल तत्वामध्ये विलीन होणे म्हणजेच तिरोधन. तरी प्राण्यांच्या प्रती त्यांची करुणा व दया ही स्पंदने म्हणजे अनुग्रह तत्व आहेत. श्रीपाद श्री वल्लभांच्या मामांच्या घरच्यांचा आणि श्री वासुदेव यांच्यातील वार्तालाप. श्री पळणीस्वामींनी माधवास त्याच्या ध्यानाच्या अनुभूतीविषयी विचारले. माधव म्हणाला, महात्मा, मी माझ्या ध्यानामध्ये एका कोपिन वेशधारी संन्याशाला पाहिले. ते अग्नी आणि सूर्य यांची उपासना करीत होते. ते एका वेदपंडिताबरोबर बोलत होते. जे श्रीफळ मला दिले ते मी मुस्लिम फकीराला पाठवू इच्छितो. तो फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थानाला पोहोचलेला. तो माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. तो त्रिकालवेदी आहे. तुमच्याकडे जो श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत नावाचा ताडपंत्र ग्रंथ आहे तो मी नेऊन त्या फकीराला दाखवितो. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो. या ग्रंथामध्ये जे सांगितले आहे ते योग्य आहे की केवळ कल्पना आहे? जर खरे असेल तर किती मर्यादेपर्यंत याची शहानिशा करून निश्चित ठरवेल आणि त्यानंतर सर्व गोष्टीचे विश्लेषण करून एक ग्रंथ लिहीन. वेद पंडित म्हणाले, महाशय, तुम्ही हे फळ त्या फकीरापर्यंत पोहोचवू शकणार नाही. तुमची मेहनत फुकट जाईल. चरित्रामृत लिहिणे हा श्रीपादांचा संकल्प होता. ऋषी, महापुरुष एवढेच नाही तर देवता सुद्धा या ग्रंथाला पवित्र मानतात. श्रीपादांच्या आज्ञेनुसार हा ग्रंथ लिहिला गेला. यातील एक अक्षर सुद्धा इकडे तिकडे करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. कित्येक पिढ्यांपासून हा ग्रंथ आमच्या घरामध्ये आहे. सुट्या प्रती गंगार्पण करणे ही श्रीपादांची आज्ञा आहे. कित्येक पिढ्यांपासून आम्ही त्याचे पालन करीत आहोत. श्रीपादांच्या आज्ञेशिवाय या ग्रंथाविषयी कोणीही जाणू शकणार नाही. आपण या ग्रंथाचा काही अंश बदलू इच्छिता. आमच्यासाठी हा नुसता ग्रंथच नाही तर साक्षात श्रीपादच आहेत. या ग्रंथावर हात ठेवल्यावर आम्हाला असे जाणवते की जणू आम्ही श्रीपादांच्या चरणांना स्पर्श करीत आहोत. आपण जर श्रीपादांपेक्षा महान असाल तर आपली आज्ञा शिरसावंद्य. आपण संन्यासी आहात आणि आम्ही ठरलो गृहस्थी. आपले बोलणे आम्ही टाळू शकत नाही. जर हे श्रीफळ धिशिला नगरीत पोचले
तर मी हा ताडपत्र ग्रंथ आपल्या हवाली करेन. यज्ञोपवीत काढून स्वतःला चांडाळ घोषित करेन. आपण म्हणता की ते 12 नंदादीपाविषयी जाणतात आणि हे धिशिला नगर कालांतराने शिलादी नावाने प्रचलित होईल. आत्ताच आमच्या वंशातल्या एका अवधूताने सांगितले की दत्ताच्या एका अंश अवतार असलेल्या औरंगाबाद येथे पहिले आणि स्वतः त्यांना धिशिला नगरीत पोचविले. आपण पिटिकापूर हे आपण तंटे बखेड्याचे निवासस्थान आहे. लोक निवारण, वादविवाद आणि तर्ककुतर्कांमध्ये आपला वेळ घालवितात. त्यांच्यात आध्यात्मिक ओढ तिळमात्र पण नाही. आमच्या पूर्वजांच्या घरामध्ये पादुकांची प्रतिष्ठापना आपण करत असाल तर त्याला आम्हाला अतिशय आनंद आहे. परंतु या कार्यासाठी श्रीपादांचा अनुग्रह असणे आवश्यक आहे. त्यांच्या संकल्पाशिवाय झाडाचे पान सुद्धा हलू शकत नाही. आम्हाला कीर्ती, प्रतिष्ठा, उपाधी, सन्मान यांची गोडी नाही. आमचा विश्वास आहे की श्रीपाद आमच्या घरात अदृश्य रूपाने लहान मुलाप्रमाणे वावरत असतात. स्वामी, हे मी मला ध्यानात पाहिले. पळणीस्वामी म्हणाले, हा वेद पंडित श्रीपादांच्या मामांच्या वंशातील आहे. त्यांच्या वंशात श्रीपादांना लहान मुलंच मानतात. फक्त तेच नाही तर कोणत्याही युगामध्ये कोणत्याही जातीच्या, वर्णाच्या, माताच्या वा देशाच्या असलेल्या कोणत्याही जर श्रीपादांना दिव्य शिशु मानून वात्सल्य भक्तीने त्यांची आराधना करीत असतील तर त्यांच्या घरात ते गुप्त रूपाने वास करतात. ही गोष्ट स्वतः श्री वल्लभांनी पिटिकापूर येथे सांगितली. त्यांचा जन्म पिटिकापूरमध्ये त्यांच्या मामाच्या घरी झाला. श्रीपादांनी पिटिकापूर सोडल्यानंतर त्यांच्या परिवाराने देशांतर केले. श्रीपादांचे आई वडील सुद्धा पिटिकापूर वासीच होते. ते सुद्धा दुसऱ्या गावी निघून गेले. कालांतराने श्रीपादांनी धिशिला नगरीतला त्या फकीराचा पूर्ण शक्तिपात केला. वंग देशामध्ये गदाधर नावाच्या एका महापुरुषाचा जन्म झाला. तो कालीचा उपासक होता. जेव्हा त्यांनी मोक्षाची अपेक्षा केली तेव्हा मातेने त्यास नकार दिला आणि पुन्हा जन्म घेण्यास सांगितले, जेणेकरून ती आपल्या भक्तांच्या पापपुण्याचा विचार करून त्यांच्यावर अनुग्रह करू शकेल. गदाधरांनी ते मान्य केले नाही. तेव्हा कालीमातेने धिशिला नगरीतील बाबांना सूक्ष्म शरीराने येण्याची आज्ञा केली. बाबांचे शरीर 3 दिवस मूर्तवत होते. त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की मी अल्लाकडे जाऊन 3 दिवसात परत येईन. कालिका माता दुसरी कोणी नसून बृहशिला नगरीतील वासवी कन्या परमेश्वरीच आहे. गदाधराच्या अस्त्रीतरांची जबाबदारी बाबांवर सोपवली गेली. जगज्जननी आणि श्री वल्लभ यांनी आपला वंश त्यांच्यामध्ये प्रस्थापित केला. 3 दिवसांनी पुन्हा स्थूल शरीरात प्रवेश करून ते विशेष शक्तिवान बनले. ते जिथे राहत होते त्या मशिदीची सेवा त्यांनी मातृभावाने केली. मातेचा अंश त्यांच्यात समाविष्ट झाल्याने ते असे वागत होते. एवढेच नव्हे तर भक्तांप्रती सुद्धा मातृवात्सल्य दाखवत होते. या सगळ्या घटना घडलेल्या नाहीत तर भविष्यात घडणाऱ्या आहेत. तू ध्यानात ज्या वेद पंडिताला पाहिलेस तो त्यांचा एक वैश्य मित्र होता. त्याने कौपिनधारी अवधूतास विनंती केली, स्वामी, आपण आमच्या आदित्याचा स्वीकार करावा. आम्ही आर्य वैश्य आहोत. जगज्जननी वासवी कन्यकांबिकेने आमच्यात अवतार घेतला. वाटल्यास आपण स्वतः अन्न शिजवून घ्या. पण त्या कर्मठ ब्राह्मणाने भिक्षा घेण्यास साफ नकार दिला. त्यामुळे श्री वल्लभ आणि वासवी माता दोघेही नाराज झाले. अवधूतांचा जन्म अहंकार घालविण्यासाठी त्यांना शिक्षा दिली गेली. अवधूत पिटिकापूरला गेले. आचार, व्यवहार आणि उथळ पूजा विधानांना महत्त्व देणाऱ्या पिटिकापुरामधील ब्राह्मणांनी त्यांचे थाटामाटाने स्वागत केले. श्रीपाद वल्लभांच्या आजोबाचे घर स्थानांतरित झाले होते. घराच्या मालकाशी बोलून जिथे श्रीपादांचा जन्म झाला होता तिथे पादुकांची स्थापना करण्यात आली. अर्ध्या रात्री एक चोर घरात घुसला. तो सरळ पादुकांजवळ गेला. घराचा मालक जागा झाला. तो चोराला म्हणाला, भाऊ, श्रीपाद वल्लभ अवतारी पुरुष आहेत. ही गोष्ट मी कधीही मान्य करणार नाही. या अवधूतावर मी कधीच विश्वास ठेवणार नाही. तू या चांदीच्या पादुका घेऊन जा. या विकून जेवढी रोख रक्कम येईल त्यातील अर्धी मला दे. चोर तयार झाला.
पादुका गायब झाल्यामुळे अवधूत दुःखी झाले आणि त्याबरोबर अजूनच दुराग्रही झाले. त्यांनी पुन्हा चांदीच्या पादुकांची स्थापना केली. आधीच्या घटनेमुळे अवधूत त्याच खोलीमध्ये राहिले. ते पवित्र दत्त स्तोत्राचे वाचन करीत होते. त्यांच्या डोळ्यासमोर पादुका हवेत उडाल्या आणि जोराने त्यांच्या मस्तकावर तांडव करीत गायब झाल्या. फक्त श्रीपादांचा आवाज ऐकू आला, जर मी माझे शरीर गुप्त करू शकतो तर या पादुकांची काय कथा? तू कुणाच्या तरी हाती श्रीफळ धिशिला नगरीमध्ये पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेस. जर तू तुझ्या या प्रयत्नांमध्ये यशस्वी झालास तर माझ्या मामांना त्यांची कठोर शपथ पूर्ण करावी लागेल. हे मला अजिबात मान्य नाही. म्हणून मी असा खेळ करेन की अर्ध्या वाटेतच ते फळ खाल्ले जाईल. फलस्वरूप चरित्रामृत तुझ्या हाती येणार नाही. मला काय समजलास? योगी का भोगी? मला काय, मी तर चांडाळ आहे. कातडी काढून त्याच्या वाहना तयार करणे हे माझे काम आहे. तुझ्यासारखा छंदी ब्राह्मणाचे कातडे काढून त्याच्या वाहण्या करण्यात काहीच संकट नाही. अवधूत थरथर कापत होता. दुसऱ्या दिवशी पिठापूर येथे खूपच गोंधळ झाला. आदल्या दिवशीच ज्यांनी त्याची आरती केली होती तेच त्याला खोटा ठरवू लागले आणि म्हणू लागले की पैशाच्या मोहानेच यांनी चांदीच्या पादुकांची चोरी केली. त्यांचे म्हणणे असे होते की तो खोलीत असताना पादुका गायब झाल्याच कशा? अतिशय निष्ठुरपणे त्यांच्यावर आरोप केले गेले. माथ्यावर कलंक लागल्याने अपमानित होऊन त्यांनी अवधूताला तेथून जावे लागले. हो, हे खरे आहे की श्रीपादांच्या काही लीला नक्कीच अविश्वसनीय वाटतात, पण याचा अर्थ असा नाही की त्या सत्यापासून दूर किंवा खोट्या असतात. जे लोक त्यांच्याबद्दल संशय घेतात किंवा त्यांना दोष देतात ते ब्रह्मराक्षस होतात. चरित्रामृतावर संशय घेतल्यानेच श्रीपादांनी असा खेळ केला की ज्यामुळे अवधूतांच्या प्रामाणिकपणावर पिटिकापूरवासियांनी अंगुली निर्देश केला. माधवांनी आपला अनुभव अशा प्रकारे सांगितला. मी माझ्या सूक्ष्म शरीराद्वारे पिटिकापुरातील एका घरी गेलो. घरातील एका खोलीत जाताच मला असे जाणवले की माझ्या सर्व शक्ती एका अदृश्य पादुकांकडे आकर्षित होत आहेत. यापेक्षा जास्त काही झाले नाही, वेगळे काही जाणवले नाही. नृसिंह सरस्वती जन्माचा उद्देश. जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी ऋषींच्या प्रार्थनेनुसार परमेश्वर खालच्या स्थायीवर उतरून येईल. शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सुख कवच होय. अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होते. म्हणूनच कलियुगातील मानव भाग्यवान आहेत. केवळ स्मरणामात्रेनेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत त्यापेक्षा दुप्पट मार्ग श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास आहे. हेच परम सत्य आहे. स्मरण, अर्चन व इतर गोष्टींनी श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते. यामुळे साधकांचे पाप, कर्मदोष, अपवित्र विषय वासना, संस्कार श्रीपाद श्री वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात आणि त्यांच्या भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो. श्रीचरण त्यांच्या चैतन्यात प्रविष्ट झालेल्या पापराशी व कृष्ण प्रभामंडलामध्ये पवित्र नदीत एक डुबकी मारून नष्ट करतात किंवा त्यांच्या योगाग्नीनेच त्या पापांना जाळून भस्म करतात. ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात. अशा प्रकारे कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता ते भक्तांचे रक्षण करतात. त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जडस्वरूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या शुभ पदकमलांशी शरण आलेल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी अत्यंत भयंकर पद्धतीने ते कर्माचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या पादुकांना शरण जाणाऱ्यांची कर्मबंधनातून सुटका होते. या पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा मी त्यांना माझ्या मनात निर्माण झालेला एक प्रश्न विचारण्याचे साहस केले. स्वामी, 7.5च्या त्रासातून शंकरांची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात ह्याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना. बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महदर्शने जन्म घेतो.
त्याच्या ग्रहाच्या गतीला अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते. ग्रहापासून येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र, तंत्र, यंत्र या उपायांनी काही फळ न दिल्यास त्याने जप, तप, होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास त्या पंडित व्यक्तीने श्री गुरुपादुकांना शरण जावे. श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात. चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तींकडून निघालेली स्पंदने अनुक्रमे शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील विशिष्ट भागावर ग्रहबाधा असल्यास प्रतिकूल ग्रहाचे अधिपत्य असलेला संबंधित शरीर अवयव पीडित होतो. विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच अनिष्ट फळाची प्राप्ती होते. स्पंदनामुळे निर्माण होणाऱ्या आकर्षण किंवा विकर्षणामध्ये बदल होत असतात. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास, नीच कुलीन लोकांशी मैत्री, अकारण कलह, नातलगांचा वियोग, कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद, स्व आकर्षण शक्ती कमी होणे इत्यादी अनिष्ट फळे भोगायला लागतात. स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत स्थिती अवस्थेत त्या माणसावर प्रभाव करण्याचे कार्य करतात. थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून पुन्हा ते फळ देण्यास सुरुवात करतात. देवभक्तींनी जप, तप इत्यादी धार्मिक व्रताचे अनुसरण केल्यास ग्रहांची तीव्रता कमी प्रमाणात कमी होते. ऋषी विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्यांच्या तपातून मिळालेली आत्मिक शक्ती मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित करतात. परिणामतः विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने माणसांना त्रास न देता ती तेथून उद्भवली तेथेच परत जातात, म्हणजे त्यांच्या उगमाच्या बिंदुस्थानात जातात. याला तिरोधान म्हणतात. थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल अमर्याद शुभ फळे मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात. बाबा क्रियायोग सिद्धांताप्रमाणे सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान आणि अनुग्रह या संकल्पना मी स्पष्ट केल्या. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्री वल्लभांची शक्ती मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होईल. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगर्भातील 4 नदीद्वीपांना तू पाहू शकलास ही असाधारण गोष्ट आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला. त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे. त्यांच्या दिव्यलीला फार भव्य आहेत, गूढार्थ प्रयोजक असतात. शिवाय त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांनी त्या दैवी रहस्याचा मतितार्थ जाणायचा नसतो. त्यांच्या अनुमती इतकेच मी तुला त्यांचे विवरण करू शकलो. समस्त सृष्टीचे चलन श्रीपाद श्री वल्लभांच्या नेत्रचिन्हांशी निगडीत असते. त्यांचे तेच प्रमाण आहे. विश्वनियंत्याचा महिमा, योगशक्ती अगणित असून मोजमाप, परिमिती आणि परिणाम या संज्ञानाने त्यांचे आकलन होऊ शकत नाही. श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन अतीव आनंदाने भरून गेले. मी उडुपी क्षेत्राहून निघून कुरपुरास पोहोचेपर्यंतच्या कालावधीत कितीतरी चित्र विचित्र अशा घटना घडत होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांना विनंती करण्याचे ठरविले. श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावना सहजतेने समजून घेतली आणि म्हणाले, तुझ्या मनातील कल्पना मला समजल्या आहेत. भविष्यातील भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याची तुझी इच्छा आहे. श्रीपाद श्री वल्लभ जरूर तुझ्या प्रयत्नाला आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्यांच्या ध्यानानुभवाविषयी सांगू लागले. म्हणाले, माधवाने आपले अनुभव सांगितले. श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद श्री वल्लभ, श्री दत्तात्रेय आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, माधवा, तू दर्शन घेतलेले श्रीपाद श्री वल्लभांचे मातामह गृहस, तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत.
श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी विनाप्रयत्न श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्री वल्लभ, श्री दत्तात्रय आणि त्यानंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात अनेक दिव्य लीला होतील. त्यानंतर श्री पळणी स्वामींनी थोडा वेळ मौन धरले. आमच्या गुहेच्या जवळच पुरलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले. प्रेतास बाहेर काढल्यानंतर त्यांनी प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. तिथे श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा जयघोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा आले. श्री पळणी स्वामींच्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणी स्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणीच येथून जावे. बाबा माधवा, तू माझ्या विचित्रपुरात जा. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिटिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस, तेच तुला या जन्मात पुरे. बाबा शंकरा, तू तिरुपती महाक्षेत्रात जा. माधवा, श्रीपाद श्री वल्लभ अनुग्रह प्रतिस्तरस्तु. नंतर माधवाने विचित्रपुराकडे, मी तिरुपतीकडे प्रयाण केले. श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच खरे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.